टेस्ट क्रमांक 6 वेन आकृत्याची उत्तरे आपण पाहू. बघा, या प्रकारचा प्रश्न सोडवत असताना प्रश्नचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या आणि आपण निघलेलं उत्तर पुन्हा एकदा चेक करा. हे काय गडबडीत राहिलंय का ते हे आपल्या लक्षात येऊ शकतं. हे फुटबॉल वर्तुळ आहे खेळणारे, चौकोन क्रिकेट खेळणारे आणि हॉकी खेळणारे त्रिकोण आहे. पण याच्यामध्ये हे 21 जर पाहिलं तर यात 2 आकृत्यामध्ये आहे का? नाही. म्हणजे हे फक्त फुटबॉल खेळतं. 17 जण फक्त हॉकी खेळतात आणि क्रिकेट खेळणारे 19 आहेत. मग म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं होतं एकात असणारे काढा 21, 17 आणि 29 आहे. 2 आकृतीत असणारे म्हणजे 2 खेळ खेळणारे काढा. हे 9 2च आकृतीत आहे, वर्तुळात आणि त्रिकोणात आहे. म्हणजे 2 खेळ खेळतात 9 खेळाडू. 7 चौकोन आणि त्रिकोणात आहे म्हणजे हे पण 2 खेळ खेळतात. 12 चौकोन आणि वर्तुळात आहे, हे पण 2 खेळ खेळतात. आणि आता राहिलं 4 फक्त. हे 4ला पहा वर्तुळात आहे, त्रिकोणात आहे, चौकोनात आहे, तिन्ही खेळ येतात. असं विश्लेषण आधी करा, मगच उत्तर काढा. आणि उत्तर निवडल्यावर पण या प्रकारच्या प्रश्नामध्ये आवर्जून खात्री करा. आता बघा, फक्त क्रिकेटची आवड असणारे किती आहेत म्हणले तुम्हाला? फक्त क्रिकेटची आवड असणारे, फक्त शब्द वापरला आपल्याला. मग क्रिकेट फक्त म्हणजे एकातच असणारे 29. फक्त फुटबॉलची आवड असणारे फक्त वर्तुळात बघायचं 21. फक्त हॉकीची आवड असणारी मुले किती? हॉकी फक्त त्रिकोणात 17. क्रिकेटची आवड असणारी मुले बघा, आता असं म्हणलंय का फक्त क्रिकेटची आवड असणारे? क्रिकेटची आवड असणारे म्हणलंय म्हणजे क्रिकेटचं आकृती कोणती आहे? चौकोन. त्यामध्ये काय कोणते अंक येतात बघायची, संख्या त्याची बेरीज करायची. 29, 12, 7 आणि 4 52 येतं. आणि पुन्हा हे तिन्ही खेळाची आवड असणारी मुले किती? तिन्ही पण म्हणजे असे काही खेळाडू आहेत की त्यांना तिन्ही खेळ येतात. हॉकी येतं, क्रिकेट येतं आणि फुटबॉल पण येतं. 4 हा अंक बघा तिन्हीमध्ये, म्हणून 4 असे खेळाडू आहेत की त्यांना तिन्ही खेळाची आवड आहे, लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न बघा. आयत आहे, सकाळ पेपर वाचणार आहेत. गोल आहे, पुढारी पेपर वाचणार आहेत. त्रिकोण आहे, लोकमत पेपर वाचणार आहेत. याच्यामध्ये पण स्पष्टीकरण करताना आधी काढून घ्या. एकात असणारे म्हणजे एकच पेपर वाचणारे 42, 28 आणि 35 जण आहेत. 2 असणारे अंक बघा 14, 19 2च आहेत आणि 3 असणारे 10. बघा मग बघा याचं उत्तर कसं काढायचे. आता कोणतीही एकच वर्तमानपत्र वाचतात अशा किती व्यक्ती आहेत? कोणतीही एकच वर्तमानपत्र म्हणजे असे सकाळ वाचणारे 42 आहेत, लोकमत वाचणारे 35 आहेत आणि पुढारी वाचणारे 28. यांची बेरीज 105 येते, लक्षात घ्या. कोणती एकच वर्तमानपत्र वाचतात हे एवढे जण. पण दुसरा प्रश्न बघा, तिन्ही वर्तमान म्हणजे तिन्ही सकाळ, पुढारी आणि लोकमत वाचणारे म्हणजे तिन्ही आकृती असणारा अंक बघायचा 10. पुढे कोणतेही 2 वर्तमानपत्रे वाचतात अशा किती व्यक्ती आहेत? कोणतेही 2 वर्तमानपत्रे म्हणले बघा, कोणतेही 2 वर्तमानपत्र म्हणजे दोन्ही आकृतीत असणारे म्हणजे 14 एक आहे आणि 19 किती रे 19 एक आहे. यांची बेरीज करा 33 येते. परत आता पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. सकाळ लोकमत वाचतात मात्र पुढारी वाचत नाहीत. बघा काय म्हणलं, आता सकाळ आणि लोकमत वाचतात म्हणजे आयतात असणारा आणि त्रिकोणात असणारा अंक बघायचा. पण पुढारी वाचत नाही, वर्तुळात नसला नाही पाहिजे. आलं लक्षात? असे किती बघा, तुम्ही आयतात आणि त्रिकोणात जर बघायला गेलं वर्तुळात नसणारा असला पाहिजे बरं का. पण म्हणजे पुढारी वाचत नाहीत म्हणलंय. हे तर 4 अंक सोडूनच द्या. तुम्ही 42 धरला तर तो लोकमत वाचत नाही, कुठं आहे त्रिकोणात अंक नाही. 35 धरला तर तो सकाळ वाचत नाही. म्हणजे उत्तर सांगता येत नाही, 0 उत्तर येतं याचं, एकही नाही. किती व्यक्तींना दोन्ही सकाळ व पुढारी वर्तमानपत्र वाचण्याची आवड आहे? बघा सकाळ आणि पुढारी म्हणजे दोन्ही सकाळ आणि पुढारी वाचणार म्हणजे ह्या 2 आकृतीत असणारा अंक 19 आहे, लक्षात घ्या. अशा प्रकारे वेन आकृतीचे प्रश्न सोडवत असताना खूप काळजीपूर्वक सोडवायचे, लक्षात घ्या. काढलेल्या उत्तराची शहानिशा करायची, खात्री करायची, गडबड वगैरे करायची नाही. करण्याची फिक्स उत्तर बरोबर येऊ शकतं
बघूनच उत्तर काढायचं आहे. आकृती समजून घ्यायची आणि घटक सोडवायचा, लक्षात घ्या. ओके.